ही बघ आमची लग्न पत्रिका, आमची डेट बघा लग्नाची. कारण सीन असा झालाय, H1N1 हा असा व्हायरस पसरलाय, त्याच्यामुळे आमची इलेक्ट्रिकलची 5 जणांची टीम आहे. आणि त्या 5 जणांच्या टीम मधले 4 जण आजारी पडल्यात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता तयारी चालू आहे माझी, देवाचं नाव घेऊन. जरा बंद केली गाणी तुमच्याशी बोलायचे म्हणून. सो हे हे काय लावते मी, हे सिरम आहे, हे नॉनस्टिकी सिरम आहे. चेहऱ्याला पाण्यासारखे, आता चेहऱ्याला लावल्यावर असं चिकट चिकट वाटत नाही. अजून मी महिना पण नाही झाले वापरायला लागली, बरोबर ना? अजून महिना नाही झालाय वापरूला, अनेक दिवस झाले असते. आणि मी अजून अंथरुणातच आहे. हे अजून अंथरुणातच पडली. नमस्कार. नमस्कार पोस्टमॅन. तो हिला सोडण्यासाठी. एकीकडे माझं तयारी आणि एकीकडे माझा नाश्ता, असं दोन्ही एकत्र चालू आहे. असंच प्रोटीन शेक. कुठून आणलं चॉकलेट? प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर नाही, ती नाही घेतली, ते काय ते मी बनवलंय घरी. काय बनवलंय? प्रोटीन शेक. काय ते प्रोटीन मध्ये? त्याच्यामध्ये ओट्स आहेत, दूध आहे, केळी आहेत, त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत आणि एवढून चिनुकभर अशी मी थोडीशी हे टाकली, साखर टाकली. साखर खूप महाग आहे म्हणून मी एवढीच टाकली. खूप महत्वाचा प्रोडक्ट झालाय. त्या दिवशी परवाच्या दिवशी कॉस्टली इन्ग्रेडियंट. पप्पा आहेत ना, परवाच्या दिवशी मम्मी आणि माझे पप्पा आहेत ना डीमार्टला गेलेले. मम्मी बोलते तुम्ही पण आणून घे, बोलते गणपती जवळ आलेत. पप्पा खरवडून घेत होते, संपली बोलते सगळी साखर. लोकांनी 10-10, 15-15 किलो साखर घेऊन गेलेत. 10-15 किलो खाऊ आहे साखरच खाली 3 टाइम. सो गाईस, तुम्ही पण ज्यांना भरपूर चहा प्यायची क्रेविंग होती त्यांनी खरंच 20-20 किलो 50 किलो भरून ठेवा. मी तर बोलते घरामध्ये स्टॉक ठेवा साखरेचा. तांदूळ आहेत 50 किलो भरून ठेवायला, रोज भात करायला. काय यार डबा काहीच नाही येत मला, त्यासाठी नुसता भरलाय, तो दिसते नुसता भरलेला. म्हणजे हे नेहमीच सगळ्यांसोबत होत असेल की एवढं असतं, पण यातले आपण असे म्हणजे 4च किंवा 5च प्रोडक्ट असतात जे आपण डेली यूज करतो ना. ते कमेंट मध्ये नक्की सांगा की खरं आहे नाही, ही गोष्ट खरी आहे. मुलींकडे असतं एवढं, पण लावतात त्यातून टाइम झालेला आहे. पटापट तयारी करा. निघा पटापट तयारी. 2 दिवस परवा, मी 2च दिवस राहिले. स्पेशल माझ्यासाठी स्पेशल आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी स्पेशल आहे. नारळी पौर्णिमा पण आहे, स्पेशल दिवस पण आहे समजेल. फक्त एवढंच की जो स्पेशल डे आहे ना, तो आमच्यासोबत म्हणजे आम्ही तुमच्यासोबत पण सेलिब्रेट करणार आहोत आणि आम्हाला तुम्ही सुद्धा सोबत पाहिजे. सो तो व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल, त्याला पण तुम्ही छान प्रतिसाद द्या. बस दुसरं काहीच नाही. तयारी कर. तुम्हालाही आवडेल, प्रयत्न करू आम्ही, तुम्हाला आवडेल. संपला लास्ट थोडा थोडासा राहिलाय, तो मारून घेते. माझ्याकडे अशा सांगू किती बॉटल्स आहेत? किती बॉटल्स आहेत माझ्याकडे अशा? 5 बॉटल, त्यातल्या 3 संपल्या, ही तिसरी, 2 राहिलेत. तयारी झाली का नाही अजून? तयारी झाली का नाही अजून? टाइम झालाय. बाबा खरी उशीर झाला. टाइमपास नुसता बघाव त्या केस विचारायला, मेकअप करायला 2 तास झाले मला. अरे तुम्हाला दिवस आलोय ना, और स्मार्टगिरी करायची घाणेरडी सवय लागली. त्याला काय, आम्ही निघतो आता, टाइम झालाय जॉब. बस येईल
घड्याळ बस दाखवून दाखवून तुम्हाला घड्याळ दाखवून फुटतो आता. बघितलं इथं मारतो, बघितलं मारतो ही मार खाईल, ही मार खाईल. हे बघा आधी उचलतो मी, फक्त ऍक्शन करतो. ऍक्शन, मी ऍक्शन मुमेंट करतो. चला ठीक आहे, आता निघतो आम्ही. भेटूया. मी एकटाच तुम्हाला नंतर भेटणार. आता भेटणार ही रात्री डायरेक्ट. चला माझा फोन काय मंडळी, आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि फ्रेश वगैरे होऊन आता मी चाललोय परत रेडी होऊन तेच रेशनिंग कार्डच्या ऑफिसला. कारण असं की रेशनिंग कार्डवरती आता माझ्या वाईफचं नाव पण मला चढवायचं आहे. त्यासाठी थोडीशी प्रोसेस आहे. तर त्यांनी सांगितलं लग्नपत्रिका, तलाठी ऑफिसमधून काही गोष्टी ते लिहून देतात गव्हर्नमेंटकडून ते, आणि घरातल्या सर्वांचे आधार कार्ड, ते सगळे घेऊन मी आता जातो झेरॉक्स वगैरे घेऊन तिकडे सबमिट करतो. मग काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी ती गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे, थोडा वेळच लागतो त्या गोष्टीला. मग ती वेळ किती लागते आता मला पण माहिती नाही. तर मी आता मला दाखवतो एक गोष्ट. ही बघा आमची लग्नपत्रिका, आमची डेट बघा लग्नाची. पत्रिकेत एवढी पूर्ण नावं असतात, पूर्ण गावकरी मंडळी, हे मामा परिवार, हे मुली जावई, निमंत्रक, आत्या, कार्यवाहक, हे सगळे छोट्यांचे निमंत्रण वगैरे सगळं. हे आमचे फक्त हे आमचे घरातले काका आणि काकी यांचे नाव आहेत. एवढं इन्क्लूड असतो. एवढी नाव कंपल्सरी टाकावीच लागतात, नाही तर नाही टाकलं तर एखाद्याचा राग येतो आणि तो लग्नालाच येत नाही. हे आमच्या गावाची सगळं पद्धतच आहे ती. आणि हे ते तुम्हाला बोललो ते गव्हर्नमेंटकडून लिहून लागतं ते वाले, हे मी सबमिट करणार आणि सगळ्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स. चला ठीक आहे, मी जातो तिकडे आता, बघतो. काय बघा तुम्ही आता माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजेल मी कुठे आलेलो आहे. आपल्या नदीवरती जिथे आम्ही गणपती विसर्जन वगैरे करतो. हा गणेश घाट आहे आमचा, दाखवतो बघा. हा गणेश घाट आहे, इथे आमचं विसर्जन वगैरे होतं. ही पूर्ण नदी आहे आमची. लहानपणी ना हा बघा, हा आंब्याचं झाड आहे ना, हा तो बघा, तो आंब्याचं झाड दिसतोय ना, ते झाडावर आम्ही आंबे तोडायला जायचो ना. तो आंब्याचा मालक जेव्हा येईल ना, असं जीव घेऊन पळायचो ना, अक्षरशः म्हणजे तो मागेच लागायचा, आमच्या गावात घुसेपर्यंत मागे लागायचा. जीव घेऊन आंबे वगैरे किचत असे ते फेकून द्यायचे ना, पळत सुटायचं घरपर्यंत डायरेक्ट. एवढी मजा केली इकडे आम्ही नदीवर. ह्या नदीवर पोहायला यायचो आम्ही. ते पूर्ण तयारी असते, म्हणजे रात्री लेट होतं ना, पूर्ण फोकस लाईट जनरेटर वगैरे लावून पूर्ण आरती वगैरे होते इथे जोरात, आणि मग आमचं विसर्जन होतं. ठीक आहे, आता मी निघतो इथून. तुम्हाला दाखवायचं होतं, दाखवलं मी. ही आपली गाडी. चला आपण जाऊ आता घरी. चला आता घरी निघू. तर हाय गाईज, मी आता आलो सेकंड शिफ्टवरून घरी. आणि सीन असा झाला की वाईफ नाही आली आज, कारण की तिला उद्या सकाळी लवकर जायचं आहे आणि मी पण उद्या मॉर्निंग शिफ्टला पण जाणार आहे. मॉर्निंग शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट दोन्ही शिफ्ट करायला लागणार आहेत मला. कारण सीन असा झाला आहे, H1N1 हा असा व्हायरस पसरला आहे. त्याच्यामुळे आमची इलेक्ट्रिकलची 5 जणांची टीम आहे, आणि त्या 5 जणांच्या टीममधले 4 जण आजारी पडल्यात. ना मी एकटाच आहे का जो मी व्यवस्थित आहे ना, तो मी जॉबला येऊ शकतो. बाकी 4 जण कामाला जॉबलाच येत नाहीत. त्यामुळे असं सीन झाला का मला उद्या 2 शिफ्ट करायला लागणार, एक फर्स्ट शिफ्ट पण ना सेकंड शिफ्ट पण. तर मी उद्या दोन्ही शिफ्ट करणार आहे. आणि मी नसल्यामुळे, आणि तिला लवकर जायचं आहे. मी नाही तर मग तिला ड्रॉप करायला कोण नसेल, मग तिला मी बोललो तू आज घरीच राहा तुझ्या मम्मीच्या, तिकडूनच तू आजच्या दिवस अपडाऊन कर. रात्री उद्या लागला तर रात्री येताना मी सेकंड शिफ्टवरून तुला घरी घेऊन येईन. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तो जो व्हायरस आला त्याची खूप प्रिकॉशन्स घ्या. मास्क घालून फिरा बाहेर. कारण की मी आता बघतो भरपूर ठिकाणी, आमच्या जॉबवरती 4 झाला, म्हणजे एकाला झाला होता अगोदर. तो एकावरून तो 3 जणांना असा पसरला ना, एका दिवसामध्ये 3 जणांना पसरला. एका दिवसात 3 जण आजारी पडले. 3 पण येत नाहीत. आता मी एकटाच आहे का जो मी व्यवस्थित आहे, मी त्यांच्या संपर्कात आलो नाही आणि मी व्यवस्थित आहे. तर प्रिकॉशन्स घ्या. मास्क घाला, मास्क घालून फिरा. आणि पहिली गोष्ट गरम पाणी प्या. बाहेरचं खाणं बंद करा. बाहेरची हवा घेणं बंद करा. या प्रिकॉशन्स घ्या, काळजी घ्या. ठीक आहे, चला गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.